नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजपासून आपण एक अप्रतिम, हृदयस्पर्शी आणि विचारांना हलवून टाकणारी कथा ऐकणार आहोत, उर्मिला। ही केवळ रामायणातील एका पात्राची गोष्ट नाही, तर एका स्त्रीच्या अंतरंगाचा, तिच्या वेदनांचा, तिच्या निशब्द त्यागाचा आणि तिच्या अपार प्रेमाचा आवाज आहे। उर्मिला ही कथा आपल्याला अनेक प्रश्न विचारायला लावेल आणि कदाचित आपल्या मनाला नव्याने जागं करेल। तर चला, डोळे मिटा, मन शांत करा आणि उर्मिलेच्या प्रवासात सामील व्हा। चॅप्टर 1, मिथिला। हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं एक निसर्गरम्य नगर मिथिला, ज्या राज्याच्या उत्तरेला हिमालयाची पर्वतरांग आणि दक्षिणेला गंगेचं विशाल खोरं होतं, अशा विदेह देशाची राजधानी। महान सम्राट इक्ष्वाकूंचे पुत्र निमिन यांनी वसवलेल्या या विदेह देशाला निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले होते। या प्रदेशात ठिकठिकाणी विस्तीर्ण जलाशय होते। प्रत्येक सरोवराभोवती नानाविध वृक्ष दाटीवाटीने उभे होते। विशेष म्हणजे सर्व प्रजातींची झाडे निसर्गतः सुसूत्रतेने एका क्रमात उभी होती। एका प्रजातीचे झाड त्या विशिष्ट प्रजातीच्या झाडांची रांग सोडून इतर प्रजातींमध्ये दिसत नसे। पक्ष्यांच्या किलबिलाटाने वातावरण उत्साहित होत असे। वनातील प्राणी या सरोवरांच्या काठी येऊन तहान भागवत असत। या प्रदेशात वर्षानुवर्ष मानवी वस्ती नव्हती। विदेह प्रदेशाच्या सभोवती अयोध्येसारखे बलाढ्य साम्राज्य असूनही विदेह प्रांत लौकिक अर्थाने विकसित झाला नव्हता। हा निसर्गरम्य प्रदेश त्याच्या लयबद्ध एकांतातच रमला होता। एके दिवशी विदेह देशात एक शापित राजपुत्र आला आणि या प्रदेशाचे चित्रच बदलले। झाले असे की विदेह देशाच्या दक्षिणेला अयोध्या नगरीत सम्राट इक्ष्वाकूंचे कुटुंब राहत होते। सम्राट इक्ष्वाकूंचे 12वे पुत्र निमिन यांना अयोध्येत महायज्ञ करायचा होता आणि त्याकरता निमिननी महर्षी वसिष्ठांना निमंत्रित केले। ज्या मुहूर्तावर निमिनना महायज्ञ करायचा होता, त्याच मुहूर्तावर महर्षी वसिष्ठांना इंद्राच्या अमरावती नगरीत इंद्रासाठी यज्ञ करायचा होता। स्वतः इंद्रांनी वसिष्ठांना काही दिवसापूर्वीच यज्ञासाठी आमंत्रित केले होते। त्यामुळे वसिष्ठांनी निमिनच्या विनंतीला पर्यायहीनतेमुळे नकार देत आपण काही दिवसांनी यज्ञ करू असे सांगितले। निमिननी खेद अथवा विषाद न दर्शवता महर्षींना शक्य होईल तेव्हा यज्ञाचे आयोजन करण्याची विनंती केली। महर्षी वसिष्ठांना निमिनच्या नम्रतेकडे पाहून कौतुक वाटले। मात्र निमी औपचारिकता म्हणूनच महर्षींना आमंत्रित करत होते। वसिष्ठ नसतील तर दुसरे कुणी ऋषी शोधून यज्ञ करावा असे निमींच्या मनात आले। त्याप्रमाणे निमींनी अन्य आश्रमातील ब्रह्मवृंदाला आमंत्रित करून यज्ञ केला। काही दिवसांनी महर्षी अयोध्येत परतले, मात्र त्यांच्या अनुपस्थितच यज्ञ पार पडल्याचं त्यांना समजलं। क्रोधित होऊन वसिष्ठांनी निमींना शाप दिला आणि निमींना अयोध्या सोडून वनवासात जावं लागलं। निमी अयोध्याच्या उत्तरेला विदेह प्रदेशातील वनांमध्ये निवास करू लागले। तिथले अद्वितीय निसर्ग सौंदर्य, शेतीसाठी उपयुक्त माती, मनुष्यवस्तीसाठी उपयुक्त भूमी आणि मुबलक जलाशय पाहून निमींना शापमुक्ती झाल्यावर इथेच एका राज्याची स्थापना करावीशी वाटली। काही वर्षांनी शापमुक्ती झाल्यावर निमींनी नवे राज्य निर्माण केले। त्यांचे पुत्र मिथी यांनी पुढे मिथिला ही राजधानी वसवली। अयोध्येतून आणि उत्तरेकडून अनेक जण मिथिलेत येऊ लागले। बघता बघता विदेह देशाची सीमा विस्तारू लागली। मिथिलेला एका भव्य नगरीचे स्वरूप प्राप्त झाले। मिथींचे पुत्र जनक हे पित्याहून पराक्रमी आणि कुशल राज्यकर्ता निपजले। ज्याप्रमाणे पहिल्या इंद्राच्या पराक्रमामुळे देवतांच्या राजाला कायम इंद्र ही उपाधी दिली जाते, आश्रम स्थापन करणाऱ्या ऋषींच्या कुळनामाचा गौरव व्हावा म्हणून त्या आश्रमाच्या सर्व प्रमुखांना स्थापनकर्त्यांचे कुळनाम दिले जाते। त्याचप्रमाणे मिथिलेच्या सर्व राजांनाही पुढे जनक म्हणून संबोधले जाऊ लागले। मिथिलेवर पुढे उदावासू, बृहद्रस्त, स्त्रुधुती, स्वर्णरोमा आणि रुस्वर्णरोमा अशा अनेक बलाढ्य राजांनी राज्य केले। या राजांमुळे विदेह देशाला महाराज्याचे स्वरूप प्राप्त झाले। शतकानुशतके असंख्य थोर महावीरांच्या परिश्रमानंतर उभे राहिलेले हे राज्य एका स्वयंवरामुळे पूर्णतः कोलमडेल असं कुणालाही वाटलं नव्हतं। मात्र रुस्वरोमांचे पुत्र जनक यांच्या कार्यकाळात मिथिलेच्या सीमा विस्तारण्याऐवजी आकुंचित झाल्या। या ऱ्हासाला काय कारणीभूत झाले? कशामुळे इतक्या बलाढ्य महाराज्यावर संकटाचे कृष्णनभ फिरू लागले?
या अधपाताचे कारण होते जनकांच्या मुलीचे स्वयंवर. मिथिलेचे राजे जनक आणि त्यांची पत्नी सुनैना यांना 2 कन्यारत्न लाभली होती, सीता आणि उर्मिला. या दाम्पत्याने उर्मिलेच्या जन्मापूर्वीच सीतेला दत्तक घेतले होते. सीतेला दत्तक घेण्यापूर्वी राजा जनकांना आपत्य प्राप्ती झाली नव्हती. मात्र सीतेला राजप्रासादात आणल्यावर काही काळातच उर्मिलेने राणी सुनैनेच्या पोटी जन्म घेतला. कित्येक वर्षांनी राजप्रासादातच मुलीचा जन्म झाल्याने सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला. या दाम्पत्याने सीतेला दत्तक कन्या असल्याची जाणीव होऊन दिली नाही. तसेच उर्मिलेला पोटची मुलगी असल्याने झुकते मापही दिले नाही. राजा जनक आणि राणी सुनैनेची ही समान वागणूक उर्मिला आणि सीता या दोघींमध्ये प्रेम उत्पन्न करण्यासाठी गरजेची होती. जनकांनी सीतेला आणि उर्मिलेला अतिशय प्रेमाने वाढवले आणि दोघींचाही एकमेकींमध्ये जीव होताच. त्यांच्यासह राजा जनकांचे बंधू राजकुमार कुशध्वज यांच्याही 2 मुली मांडवी आणि श्रुतकीर्ती या सुद्धा राजप्रसादात होत्या. चौघींमध्ये विलक्षण स्नेह होते. सीता आणि उर्मिला या दोघींचे नाते सामान्य बहिणींच्या नात्यापेक्षा वेगळे होते. त्या बहिणी होत्याच, मात्र एकमेकींच्या मैत्रिणीही होत्या. उर्मिला सुनैनेच्या पोटची आणि सीता मांडलेली मुलगी होती. दोघींची माता एकच होती, पण दोघी एकाच मातेच्या गर्भात वाढल्या नव्हत्या. सीता ही वयाने मोठी होती, मात्र महाराणींच्या पोटी जन्म घेणारी कन्या असल्याने उर्मिलेचा सर्व सुखांवर पहिला अधिकार होता. तरीही मनात अहंकाराचा लवलेशही न बाळगता एकमेकींवर अपार प्रेम असणे हे त्यांच्या नात्याचे खरे वैशिष्ट्य होते. सीता ही दत्तक असली तरी ज्येष्ठ असल्याने मैथिली हे नाव सीतेला दिले गेले. उर्मिला ही मिथिलेच्या राजाची एकमेव राजकन्या असूनही मैथिली हे नाव सीतेला मिळाल्यानंतर उर्मिलेच्या मनात मत्सर उत्पन्न झाला नाही. सख्या भावंडांमध्येही मत्सरी वृत्ती असण्याची शक्यता असते. कुणी एक पुढे गेला की दुसऱ्याला त्याचा हेवा वाटू शकतो, पण उर्मिलेचे मन विशाल होते. सीता दत्तक असूनही तिला मिळालेले सर्व अधिकार उर्मिलेने नाकारले नाहीत. उर्मिलेचे हे वर्तन निखळ मैत्रीला शोभणारे होते. त्या दोघींमध्ये कोणताही स्वार्थ नव्हता किंवा मत्सर नव्हता. सीतेनं तिला मिळालेले अधिकार वापरून स्वतःचे वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला नाहीच. उलट उर्मिलेला तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग मानला. या दोघींचा स्नेहभाव पाहून जनकांना आणि सुनैनेलाही धन्यता वाटत असे. या दोघी कधी कधी लहानाच्या मोठ्या झाला हे जनकांना किंवा सुनैनेला कळलेही नाही. आता दिवसच आपल्याला मिथिलेच्या राजप्रासादात राहायचे आहे हे उर्मिला आणि सीतेला ठाऊक होते. त्यांच्या विवाहाबाबत मिथिलेच्या घराघरात चर्चा रंगू लागली होती. उर्मिला आणि सीताही मिथिलेच्या राजप्रासादात बसून भविष्याबाबत नानाविध कल्पना रंगवत होत्या. दोघी विवाहयोग्य वयात येताच राणी सुनैनाही अधूनमधून विवाहाचा विषय काढत होत्या व पुढील जीवनाबाबत मुलींशी बोलत होत्या. मात्र राजा जनकांना राजकारभारातून फारशी सवड मिळत नसे. गेल्या काही मासात तर कुटुंबातील चौघे एकत्र बसून विविध विषयांवर मनसोक्त बोलले आहेत असंही झालं नव्हतं. त्यामुळे एके दिवशी सीता जनकांवर रुसली आणि दासदासांमार्फत महाराज जनकांना ती रुसल्याचं समजले. म्हणून तिने क्रोधवर्षाही केला. वडिलांसह गेल्या काही दिवसात फारसे बोलणे झाले नाही. म्हणूनच नव्हे तर विवाहाला काहीच दिवस शिल्लक असूनही जनक मुलींसमवेत वेळ व्यतीत करत नव्हते. म्हणून सीता अधिक रुसली होती. सीता रुसल्याचे कळल्यावर जनकांना वाटले की सीता केवळ वनविहाराचा हट्ट पूर्ण न झाल्याने रुसली आहे. सीता वनविहाराच्या निमित्ताने विवाहापूर्वी वडिलांसमवेत अधिकाधिक वेळ व्यतीत करू इच्छिते हे त्यांनी अद्याप ओळखले नव्हते. तिच्या रुसण्यामागे विवाहाचा विचार दडला आहे याची जनकांना कल्पना नव्हती. त्यांना वाटले की सीता नेहमीप्रमाणे हट्ट धरून रुसली आहे. त्यामुळे राजा जनक उर्मिलेला सोबत घेऊन सीतेची समजूत काढण्यासाठी तिच्या कक्षात आले. सीतेच्या रुसलेल्या चेहऱ्याकडे पाहून जनक क्षणभर कक्षाच्या दारातच थांबले. सीतेला समजावण्यासाठी तिच्या जवळ गेले तर ती अधिकच रागवेल हे जनकांना ठाऊक होते. सीता क्वचितच रागवत असे, मात्र एकदा रागवली तर शब्दांचा भडीमार करत समोरच्याच्या मनावर असला नसला सगळा राग काढत असे.
त्यामुळे तिला प्रत्यक्ष समजावण्यापेक्षा आपण सीतेच्या रागापासून अगदी अनभिज्ञ आहोत आणि मुलींशी सहज बोलण्यासाठी आलो आहोत असे नाट्य करण्याचे जनकांनी ठरवले. अर्थात नाटक करण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. त्यांनी स्मित करत उर्मिलेकडे पाहिले आणि तिलाच ऐकू येईल इतक्या हळू आवाजात म्हणाले, तुला आजही मला मदत करावी लागेल बरं. उर्मिलेने स्मित केले. दोघांनी कक्षात प्रवेश केला. तात, तुम्हाला बोलवण्यासाठी आम्हाला नेहमी क्रोधितच व्हावं लागेल का? आमच्या क्रोधाची वार्ता प्राप्त झाल्यावरच तुम्ही आमच्याजवळ याल असं समजायचं का? आम्ही आज अगदी हट्टच धरला आहे. मला राजधानीतल्या सर्व उद्यानांचा कंटाळा आला आहे. जोपर्यंत माझ्यासह नगराबाहेर वनविहार करण्यासाठी येत नाही तोपर्यंत मी अण्णाला स्पर्शही करणार नाही असा माझा निश्चय आहे, उर्मिला म्हणाली. सीता सुद्धा अगदी हट्टी होती. वडील आणि बहीण आपली थट्टा करत आहेत हे बघून तिनेही अबोलाचा निश्चय अधिकच दृढ केला. उर्मिलेचे वाक्य पूर्ण होते न होते तोवर सीतेचा चेहरा वळला आणि दोघांकडे दुर्लक्ष करत आहोत असे दाखवले. उर्मिला, तू इतकी का चिडली आहेस? बाळ, तुला नगराबाहेर जायचे एवढंच ना? चल, आज मी तुझ्यासह विदेह देशाची भ्रमंती करेल. पण तुझी बहीण काही बोलतच नाही असं दिसतं. तिची सोबत तुला हवीच असेल ना? उर्मिलेचे नाव घेत तात्पुरते मौन व्रत घेणाऱ्या सीतेला उद्देशून राजा जनक म्हणाले, तात, आम्ही एकत्रच तुमच्यावर क्रोधित होण्याचा निश्चय केला होता. मात्र ताई तर आता माझ्याशीही बोलत नाही. मी सुद्धा काय करणार? असो, आता मी मोठे झाले आहे. मला एकच बहीण असली तरी पुष्कळ मैत्रिणी आहेत. त्यामुळे आता मला बहिणीसह सगळीकडे फिरण्याची सवय राहिली नाही. ती येणार असेल तर चांगलेच, नसेल येणार तर आपणच जाऊ. मी वनाचं वर्णन परतल्यावर माझ्या दासांनाही सांगू शकेल. उर्मिला ही सीतेची थट्टा करत म्हणाली. मात्र सीता देखील हट्टी असल्याने तिने चेहऱ्यावरील भाव न बदलता या दोघांकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले. तिने हळूवार पुढे जाणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला आणि वातायनाबाहेर पाहिले. तिच्या डोळ्यांसमोर मिथिलेचे साम्राज्य होते. मात्र तिच्या मनात वास्तुवैभवाला न्याहाळायची इच्छा नव्हती. तिला केवळ वडिलांकडे आणि उर्मिलेकडे न बघता कुठेतरी बघून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत एवढंच दाखवायचं होतं. मात्र तिचे चित्त पूर्णतः त्या दोघांच्या बोलण्याकडे केंद्रित झाले. उर्मिले, गेले काही दिवस मला राज्यकारभारातून सवड मिळाली नाही, त्यामुळेच मी तुला वेळ देऊ शकलो नाही. राजा जनक अप्रत्यक्षपणे सीतेला समजावण्याचा प्रयत्न करत होते. उर्मिलेचे नाव घेऊन आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न होत आहे हे लक्षात आल्याने सीतेच्या मुखातूनही 2 शब्द नकळत बाहेर पडले. काही दिवस? राजा जनक सीतेजवळ गेले आणि पितृमार्दव धारण करत म्हणाले, होय, तुझेही खरंच आहे. काही दिवस नव्हे, काही मास. तुझे रुसणे स्वाभाविक आहे, पण माझी व्यथा तू समजून नाही घेणार तर कोण समजून घेणार? सीता अजूनही वातायनाबाहेरच बघत होती. तू माझी ज्येष्ठ आणि लाडकी कन्या आहेस. तू सर्वांपेक्षा मला अधिक समजून घेशील असे मला वाटते. त्यामुळेच मी तुझ्या मागण्यांकडे नकळत दुर्लक्ष करून तुला दुखावले असेल. जनकांनी उर्मिलेला आपण सीतेची तात्पुरती समजूत घालण्याकरता हे सर्व करत आहोत, त्यामुळे तू काही बोलू नकोस असे डोळ्यांनीच खून करत सांगितले. तू असा हट्ट धरलास तर उद्या ही धाकटी उर्मिलाही तुझ्याप्रमाणे हट्ट धरेल. आज मला तुला तरी समजवता येईल, मात्र उद्या उर्मिलेसारख्या धाकट्या मुलीला मला समजवता येणार नाही, कारण ती अजून एवढी समजूतदार नाही. त्यामुळे आता रुसवा सोड पाहू. मी आता तुझ्यासह वैदेह देशाची भ्रमंती करण्यास तयार आहे बघ. सीतेला वडिलांवर दीर्घकाळ रागवणे शक्यच नव्हते. बालपणी सर्व हट्ट पुरवणाऱ्या जनकांवर रुसणे सीतेला मानवलेच नाही. तिने लगेचच वडिलांच्या डोळ्यात पाहिले व ती म्हणाली, तुम्ही आमच्यासह वेळ व्यतीत करण्यात असाल तर माझ्याकडे रुसण्यासाठी कोणतेही कारण नाही. सीता शय्यासनावर गेली. जनकांच्या आणि उर्मिलेच्या समोर मनातील व्यथा मांडणे तिला अत्यंत अवघड झाले होते, कारण ते दोघेही तिच्या त्याच व्यथेचे वाटेकरी होते. जनकांना सीता अजून बालसुलभ हट्ट धरत देशाटण्याची इच्छा धरून आहे असे वाटत होते. मात्र सीतेच्या दुःखाचे कारण वेगळेच होते. ते अजूनही जनकांच्या लक्षात आले नव्हते. अजूनही आनंदाची रेषा उमटली नाही. या निराशेमागे काय कारण आहे? मी तुझ्यासह देशाटन करणार आहे हे कळूनही तू का दुःखी आहेस? सीतेने तिचे डोळे पुसत डोळ्यात आलेले पाणी वरचेवर टिपत ती म्हणाली, तात,
एका क्षुल्लक देशाटना करता मी इतकी दुःखी होईल असे तुम्हाला वाटते का? गेले काही मास तुमचा अधिकाधिक सहवास लाभला नाही म्हणून हा रुसवा आहे. यापुढे किती काळ मी या प्रासादात तुमची धावपळ बघू शकेल? तारुण्य ही अतिशय रम्य वेळ आहे असे सर्व म्हणतात. मात्र या रम्य काळात मला तुमच्यापासून न जाणे किती योजने दूर राहावे लागेल या विचाराने मन दुःखी होतं. सीतेच्या उद्गारांनी जनकांचे मन अतिशय भावनाविवश झाले. सीतेच्या मनोव्यथेचे दर्शन घडताच त्यांच्या डोळ्यामध्येही दुःखाचे दव साचू लागले. हातांना कंप सुटला. सीतेच्या पाठोपाठ उर्मिलाही म्हणाली, ताईच्या मागोमाग मी सुद्धा या प्रासादातून दूर एखाद्या राज्यात जाईल. तिथे महाराणी होण्याचे सुख प्राप्त झाले तरी मिथिलेपासून दूर राहण्याचे दुःख कायम मनाला सलत राहील. त्यात जगाची ही अशी क्रूर रीत का आहे? राजा जनक भाऊक स्वरात उत्तरले, पुत्री, या जगाची रीत कुणी आणि का रचली या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे नाही. ही क्रूर रीत आहे. मात्र पूर्वजांनी काही विचार करूनच या रचनेची निर्माण केली असेल. त्यांना सुद्धा कन्येला दुसऱ्याच्या हाती सोपवताना वेदना झाल्या असतीलच. मात्र या परंपरेची आवश्यकता ओळखून त्यांनी मनावर दगड ठेवला असेल. ही रीत उपयोगशून्य असती तर जगातील सर्वत्र तिला मान्यता मिळाली नसती. आपल्याकडे तिचा स्वीकार करण्याशिवाय काय पर्याय आहे? तुम्ही दोघी दुःखी झालात तर माझ्या राज्यकारभारात मुळीच लक्ष लागणार नाही. तुमच्या डोळ्यातले अश्रू मी कसे पाहू? अश्रूंच्या विळख्यात अडकलेल्या हुंदक्याला आनंदाच्या खोट्या आशेने चिरडून मुलीचा निरोप घेणारी व्यक्ती म्हणजे पिता. मुलीच्या तारुण्याला आरंभ होताच हे कालचे ताने बाळ आता कुणा दुसऱ्याच्या घरी नांदण्यास जाणार आहे ही भावना पित्याच्या मनात घर करते. त्यामुळे कितीही इच्छा झाली तरी पिता मुलीमध्ये मन गुंतवण्यास घाबरतो. सीतेच्या प्रश्नाला उत्तर देत असतानाही राजा जनक त्यांच्या मनातील वेदनेला शब्दांपर्यंत पोचू न देता विश्वाची रचना कशी योग्य आहे याचे स्पष्टीकरण देत होते. विरहाचा विषय टाळत होते. जनकांच्या मनात मुलींच्या भविष्याची चिंता नव्हती का? अवश्य होती. इतर पित्यांपेक्षाही अधिक होती. कारण एका सामान्य पित्यापेक्षा एका राजाला असंख्य आव्हानात्मक प्रसंगांना सामोरे जावे लागते. राजकुळातील व्यक्तींचा विवाह होताना केवळ 2 व्यक्ती एकत्र येत नसतात तर 2 राष्ट्रांचे सख्य जुळत असते. त्यामध्ये बिघाड झाला तर आपल्या मुलीचे काय होईल या कल्पनेने राजाचे मन अस्वस्थ होते. जनकही या अवस्थेला अपवाद नव्हते. त्यांना उलट सीतेची अधिक चिंता होती. कारण सीता ही कोणी सामान्य युवती नव्हती. सीता ही नियतीने जनकांना दिलेली एक रमणीय आणि सुंदर भेट होती. तिचे पितृत्व जनकांना लौकिक अर्थाने लाभले नसले तरी सीता ही जनकांकरता जीव की प्राण होती. का कुणास ठाऊक, मात्र सीतेच्या डोळ्यात अश्रू पाहून जनकांना सीतेचे बालपण आठवू लागले. मात्र उर्मिलाच्या वाक्यांमुळे त्यांनी पुन्हा वर्तमानात प्रवेश केला. त्यात तुम्हाला आमच्या डोळ्यातील अश्रू बघवत नाहीत, मात्र तुम्ही तुमचे अश्रू सदैव लपवता. त्याचे काय? तुम्ही आमच्यासमोर कधीतरी तुमची मनोव्यथा सांगत नाही. जनकांना अश्रू अनावर झाले. तुमचे हित पाहून मला सदैव आनंदच होईल असे म्हणत जनक कक्षातून बाहेर पडले व महाराणी सुनयनांच्या कक्षाकडे निघाले. सीतेला प्रथम पाहिले तो क्षण वारंवार त्यांच्या डोळ्यासमोर येत होता व तिच्या विरहानंतर होणाऱ्या विरहाच्या कल्पनेमुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तर आजचा अध्याय इथेच संपतो. उर्मिलाची ही अनोखी यात्रा पुढे कुठे घेऊन जाते हे जाणायला विसरू नका. पुढील भाग लवकरच येणार आहे. आपण या कथेशी जोडलेले राहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढचा भाग मिस होणार नाही. पुनश्च भेटू.